हॅलो एव्हरीवन. आज मी बाजार करून मस्तपैकी घरी आली आणि भाजी आवरायला घेतली. वातावरणाचा आनंद तर तुम्ही घेतलाच होता. आता मी घरी आणलेली भाजी निवडायला घेतली. आधी म्हटलं भाजीचा पसारा आवरून घेऊ, मला ते तसंच ठेवायला अजिबात आवडत नाही. बाजारातून आल्यानंतर सर्व घरामध्ये भाज्याच भाज्या झाल्या होत्या. पण आधी भाजीचा पसारा आवरून घेतला म्हणजे पुढची कामं करायला मी मोकळी. आणि व्यवस्थित भाजीपाला ठेवला की एक वेगळं समाधान असतं. मग मी पटापट त्यांचे डबे घेतले आणि भाज्यांचे डबे ज्या त्या भाज्या त्या डब्यांमध्ये पिशव्यांमध्ये भरून ठेवले. हो, मी पिशव्यांमध्येच भरते अजूनपर्यंत. मी काय अजून ऑर्गनायझर घेतलेले नाही. बघू, पुढे आपण जाऊन मस्त असे ऑर्गनायझरही मागवू आणि प्रत्येक भाजी ऑर्गनाइज करून ठेवू. तसं आजही मी ऑर्गनायझर करून ठेवत असते. मी इकडे भाज्या आवरायला घेतल्या होत्या, मग तिकडे बाहेर मुलांच्या दंगामस्ती चालू होत्या. एकाच झालं का एक असे सतत काही ना काही घ्यायला येत होते. थोडं काही बोललं का युवांशला रडायला येतं आणि युवांशला आवी दादाच्या हातातली वस्तू ती हवीच असते. मग वाटाणा आणला होता, एकाला वाटाण्याची शेंग दिली तर दुसरा लगेच आला आणि मग त्यांना थोडस नादी लावून ते पुन्हा बाहेर गेले. भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवून मग मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. मग काय लागली माझ्या स्वयंपाकाला. पटापट असं भाज्यांचा पसारा आधी सगळं फ्रीज मध्ये व्यवस्थित ठेवून दिलं आणि मग स्वयंपाकाला लागले. एकीकडे आवीचा अभ्यासही चालू होता, मग मध्ये मध्ये जाऊन त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागत होतं. मला एकच काम करून चालत नसतं, सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. आवी मस्त असं त्याचा अभ्यास करत होता आणि मी माझ्या कामाला लागली. दादा छान एका बाजूला अभ्यास करत बसला होता आणि मी माझा स्वयंपाक करत होती. आता श्रावण लागणार आहे म्हणून आज मंगळवार पण होता आणि मंगळवारच्या दिवशी काहीतरी नॉनव्हेज हे असतंच आमच्याकडे. मग यांनी मस्त असं मटण घेऊन आले होते आणि आज छान अशी बिर्याणी बनवायचा प्लॅनिंगही झाला. मग काय छान अशी बिर्याणी वगैरे बनवायला घेतली. बिर्याणीसाठी आधी छान असा कांदा कापून घेतला. बिर्याणीला कांदा तर भरपूरच लागतो. मग माझी तयारी इकडे सुरू होती. खडे मसाले घेणं, कांदा कापून ठेवणं, मिरच्या कापणं, टोमॅटो घेणं आणि हो, आज तर बाजारामुळे सगळं फ्रेशच होतं. मस्त असं कोथिंबीर, पुदिना मी भरपूर घेऊन आली होती कारण मला बिर्याणीला लागणार आहे. मग पटपट असं सगळं कापून वगैरे घेतलं आणि फोडणीला घातलं. मटण म्हटलं तर ते आधी मी कुकर मध्ये शिजवून घेत होते कारण मटणाला जास्त वेळ लागतो आणि मटण छान शिजलं तरच बिर्याणीला किंवा भाजीला छान चव येते. म्हणून सर्व खडे मसाले टाकून आणि बेसिक आपलं लाल तिखट, हळद, हिरवी मिरची मसाला आणि तसेच जो घरी मी मसाला बनवला आहे तो मसालाही टाकून, तो माझा मॅजिक मसालाच आहे आणि त्याची रेसिपी आणि त्याच्या मागची स्टोरी मी एक दिवस तुम्हाला पुढे जाऊन नक्की सांगेल. मटणाला छान फोडणी दिली. कांदा वगैरे टाकून छान असा कांदा परतून घेतला आणि मटण शिजायला घेतलं. त्याचबरोबर थोडा टोमॅटोही त्याच्यात टाकला. त्यानंतर पुन्हा आपल्याला बिर्याणीची पुढची तयारी करायची होती. बाजारामुळे माझे काही थोडे भांडेही राहिले होते, तोही पसारा एका बाजूला होता. आवीचा छान असा अभ्यास चालू होता आणि युवांशही शांतच बसला होता. आम्हाला वाटलं नुसतं खेळतोय की मोबाईल बघतोय. मी काही आणि कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही इतकी स्वयंपाकात गुंग झाली होती कारण मला उशीरही होत होता. बाजार बोललं की सगळं काम एकाच दिवशी होऊन जातात. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की मंगळवारी तरी नॉनव्हेज टाळलं पाहिजे कारण मला वेळ भेटत नाही आणि मग ती गोष्टीला किंवा तो पदार्थ बनवायला मला पुरेपूर वेळ देता येत नाही आणि माझ्याकडून वेगळीच घाई होऊन जाते. असंच आजही झालं. मी स्वयंपाकात गुंग झाली कारण मला लेट होईल असं मला सतत वाटत होतं. म्हणून मी भरभर असं माझा स्वयंपाक चालू होता आणि बघतो तर काय, बाहेर एकदम शांतता पसरली आणि युवांशचा काहीच आवाज येत नव्हता. आम्हाला वाटलं झोपलाच असेल. बघायला गेलो बाहेर तर बाबा मुलांनी वेगळाच पसारा करून ठेवला. आता तुम्ही म्हणाल वेगळा पसारा म्हणजे काय, तर त्याने बाहेर सर्व फॅन अँड लवलीचं पाऊच घेऊन सर्व फॅन अँड लवली दोन्ही हातांना पूर्ण शोकेशवरती त्याच्या तोंडाला, अंगाला सगळीकडे माखवून पूर्ण फॅन अँड लवली सगळी
सांडवून दिली आणि नासवून ठेवली. त्याला बघून आमच्याकडून काही आमचा रागच अनावर इतका झाला की त्याला त्याचा फोटो घेणं किंवा त्याला शूट करणं आमच्या लक्षातच राहिले नाही. कारण नवीनच आणलेली फेअर अँड लवली होती आणि ती सर्व फेअर अँड लवली त्याने पूर्ण सांडवून दिली. मग काय, पुढे जाऊन राग शांत केला आणि जेवण आवरली. अशा प्रकारे आमचा आजचा दिवसाचा छान आणि रागामध्येच शेवट झाला. चला तर मग उद्याच्या खास व्हिडिओची वाट बघा आणि व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणि आम्ही खूप सारी मजा केली आहे हे तुम्हाला उद्याच्या भागामध्ये बघायला भेटणार आहे. चला तर मग बाय बाय. तुमची काळजी घ्या, हसत राहा आणि हो, तुम्ही पण गटारी कशी साजरी केली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही गटारी कशी साजरी केली हे बघायला उद्याचा व्हिडिओ अजिबात विसरू नका. चला तर मग बाय बाय.